कॅन्सर कशामुळे होतो हे एक्झॅक्टली कळून येत नाही. तर त्यामागे नेमकं ठोस कारण काय असू शकतं? आयदर चुकीचं खाणं किंवा फॅमिली हिस्ट्री की व्यसनच याला कारणीभूत आहे? बरोबर. आजकाल आम्ही काय बघतो की कॅन्सरचं प्रमाण खूप रॅपिडली वाढत हं, चाललेलं आहे आणि विविध प्रकारचे कॅन्सर म्हणजे ओरल कॅव्हिटी, जबड्याचा कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर आणि रेअरली आता लिव्हर कॅन्सर्स, लंग कॅन्सर्स हेही वाढत चाललेले आहेत आणि यांची कारणं बरीच वेगवेगळी आहेत. सो समजा आपण बघितलं की जबड्याचा कॅन्सर, तर हा जो आजार आहे तो मोस्टली टोबॅको म्हणजे तंबाखू सेवनामुळे आणि अल्कोहोल हं, मद्यपानामुळे होतो. हं, त्यामुळे काय होतं की जे आपले गुणतंत्र असतात म्हणजे जीन्स असतात, DNA असतात, राईट? तर त्यांच्यामध्ये बदल होतात आणि जेव्हा सेल्स डिवाईड होत असतात ते एका कंट्रोल्ड वेमध्ये डिवाईड होतात. हं. पण हे जे म्युटेशन्स होतात DNAमध्ये त्यामुळे ह्यांचं डिव्हिजन जे असतं ते रॅपिडली आणि अनकंट्रोलेबली फास्ट होतं आणि त्यामुळे ॲबनॉर्मल ग्रोथ ऑफ सेल्स होते आणि ह्यालाच आपण म्हणतो गाठ निर्माण होणे किंवा कॅन्सर डेव्हलप होणे. दुसऱ्या प्रकारचे कॅन्सर जसे ब्रेस्ट कॅन्सर झाले, त्यांची मूलभूत जी प्रोसेस आहे ती हीच आहे. ॲबनॉर्मल डिव्हिजन्स ऑफ सेल्स लीडिंग टू लंप फॉर्मेशन किंवा गाठ फॉर्मेशन आणि दॅट इज नोन ॲज कॅन्सर. बट जे फॅक्टर्स त्याला कारणीभूत असतात हे वेगवेगळे असतात. तर समजा ब्रेस्ट कॅन्सरचं बघितलं त्याच्यामध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स, लठ्ठपणा हे प्रामुख्याने दिसून येतात किंवा आपण लिव्हर कॅन्सर म्हटलं तर अगेन अल्कोहॉल किंवा मद्यपान हे प्रामुख्याने दिसून येतात. लंग कॅन्सरसाठी स्मोकिंग, पोल्युशन हे आता नवीन जे वाढते प्रमाण आलेले आहेत लंग कॅन्सरचे, तर त्यामुळे ते डेव्हलप होत आहे लंग कॅन्सर. सो देर आर मल्टिपल रिझन्स व्हाय कॅन्सर इज इन्क्रीजिंग बट द बेसिक प्रोसेस रिमेन्स सेम. काय की ॲबनॉर्मल चेंजेस टू द DNA विच लीड्स टू अनकंट्रोल्ड सेल डिव्हिजन अँड ग्रोथ. तर बेसिकली आपला हा जो कॅन्सर हा आजार आहे ह्याला बरीचशी कारणे कारणीभूत आहेत आणि एका कारणावरती आपण बोट ठेवून नाही सांगू शकत की ह्याच्यामुळेच कॅन्सर होतोय. ओके. म्हणजे राईट. तसं हे डिफिकल्टच आहे. त्यामुळे आपलं डेली रुटीन जे आहे ते व्यवस्थित ठेवायलाच पाहिजे. करेक्ट. आणि बरेच वेळा काय होतं डॉक्टर पुष्पक, वेगळा कोणता आजार असेल इतर असं बरेच वेळा काय होतं कोणताही आजार असेल तर पेशंट इतका घाबरत नाही. पण जेव्हा कॅन्सर तो आजार झाला हे जेव्हा त्याला कळतं, तो आधीच खचतो. तर त्याला असं वाटतं की जास्तीत जास्त ट्रीटमेंटनी माझं लाईफ वाढेल, पण मी यातून वाचू शकणार नाही. सो हा त्याचा एक समज होतो. तर हा नेमका गैरसमज आहे की खरंच कॅन्सरपासून ट्रीटमेंट किंवा त्यातून क्युअर होणं खरंच खूप अवघड आहे? नाही, बरोबर आहे. कॅन्सर हा शब्द ऐकला की आपल्याला एक भीती ही खूप जास्त इवन पेशंटमध्ये पण नाही, त्यांच्या फॅमिलीमध्ये पण ती पसरते एक्झॅक्टली. आणि ॲक्च्युअली कॅन्सर हा क्युरेबल आजार आहे असं म्हणायला हरकत नाही. फक्त एकच त्याच्यामागे जे एक आपण म्हणतो की कॅच स्टेटमेंट आहे, ते आहे की तो अर्ली डिटेक्ट व्हायला हां. पाहिजे. म्हणजे समजा तो अर्ली स्टेजमध्ये स्टेज 1, स्टेज 2 मध्ये डिटेक्ट झाला, तर तो संपूर्णपणे आपण बरा करू शकतो आणि बरीचशी उदाहरणं आपल्यासमोर आहेत की ज्याच्यामध्ये कॅन्सर डिटेक्ट झाल्यानंतर ते बरेही झालेले आहेत. आता समजा आपण ओरल कॅव्हिटी कॅन्सर म्हटलं तर शरद पवारजी, ही इज ओरल कॅन्सर सर्व्हायवल. सिनेस्टार राकेश रोशनजी, ही इज अ ओरल कॅन्सर सर्व्हायवल. सो बरेचशी उदाहरणं आहेत ज्यांचं अर्ली डिटेक्शन झाल्यामुळे आणि प्रॉपर ट्रीटमेंट मिळाल्यामुळे त्यांचे जे कॅन्सर आहेत ते व्यवस्थित ट्रीट झालेले आहेत. पण प्रॉब्लेम कुठे येतो की 60 ते 80% लोकं हे ॲडव्हान्स स्टेज ऑफ कॅन्सरमध्ये आपल्याला दिसून येतात किंवा त्यांचं निदान असतं ते स्टेज 3 आणि स्टेज 4 मध्ये होतं आणि त्यामुळे त्यांची जी ट्रीटमेंट आहे ती दीर्घकाळासाठी चालते, खर्चही जास्त होतो आणि त्याचे जे आउटकम्स किंवा प्रॉग्नोसिस आम्ही म्हणतो तोही गार्डेड असतो किंवा त्यांचे आउटकम्स तेवढे चांगले येत नाहीत. तर ते आपल्याला लक्ष द्यायचं आहे की स्क्रीनिंग म्हणजे वेळच्या वेळी तपासणी, वेळच्या वेळी चाचण्या करून आपल्याला कॅन्सर होतोय का हे लवकरात लवकर कळलं तर आपली ट्रीटमेंट तेवढीच चांगली होऊ शकते.